पालखी आलेला पहिला मानकरी रायगड जिल्हा पेनकर, पहिला मानव पेनकर. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आपले खूप दिवसापासून ब्लॉग येत नव्हते आपल्या चॅनलवर, कारण की थोडासा पर्सनली प्रॉब्लेम होता. आता आपण आज डिसाईड केला आहे की एकविराच्या यात्रेला जायचं आहे. तर आपण आज ब्लॉग शूट करणार आहोत यात्रेचा. तर आता आपण आपल्या घरून निघलो आहोत एकविराच्या यात्रेसाठी जाण्यासाठी. तर आपल्याला पहिलं आपल्या मित्राला पिक करायला गावात जायचं आहे आणि तिथून नंतर मग आपण यात्रेला जाऊ. इथं आपली गाडी पण रेडी झालेली आहे आता यात्रेला जाण्यासाठी. एकविरा माते की जय, श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. तर आपली आज राईड चालू झाली आहे कारल्याला जाण्यासाठी. आता आपण आपल्या गावातून निघलो आहोत. आता पोचलो वाशीला आणि आहे जगदंबा मातेचं मंदिर वाशीचा. इथं पण आता 22 तारखेला यात्रा आहे जगदंबा मातेची. पेनमध्ये आता इंटर झालो आहोत आपण. पेनमध्ये खूप ट्रॅफिक जाम आहे. गाडी काढायला पण चान्स नाही, एवढा रस्ता ब्लॉक करून ठेवला आहे. कारण की काल पुण्यावरून येताना फुल टँक केलेला, तर आता फ्यूल काहीच राहिलं नाही. आता परत इथनं फुल टँक करून घेऊया. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल टाकून झालं आहे आता गाडीत फुल टँक. काल पेट्रोल टाकला होता म्हणून 500चाच पेट्रोल बसला आहे. मला वाटलं 600-700 रुपयाचा पेट्रोल बसेल, पण एकदम परफेक्ट 500चा पेट्रोल बसला. 450ला कट ऑफ झाला आणि वरती 50चा बसला पेट्रोल. तर ऊन पण खूप वाढला आहे. या रोडला आता 15-20 दिवसापूर्वी मी गेलेलो पुण्याला, तेव्हा एवढे स्पीड ब्रेकर नव्हते, पण आता एवढे स्पीड ब्रेकर टाकले आहेत ना रस्त्याला. भरपूर स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. तसं चांगलं आहे, प्रत्येक गावाच्या ठिकाणी 2-2 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. पण जो गाडी चालवण्याचा मोमेंटम स्पीड आहे ना, तो पूर्ण तुटून जातो. कारण की मिनिमम गाडी 70 ते 80च्या रेंजमध्ये तरी चालली पाहिजे ना. आता बघा, या टर्नवर स्पीड ब्रेकर टाकायची काहीच जरूरत नव्हती, तरी पण या टर्नवर स्पीड ब्रेकर टाकला. समोरची गाडी येणारी आहे ती, कोणी जर गाडी जर लीन केली तर तो बाईकवाला डायरेक्ट पडून जाणार ना. इथे पण तसाच स्पीड ब्रेकर टाकलेला आहे. समोरनं जी गाडी येते ती जर थोडी स्पीडमध्ये असली तरी तर तो पडून जाणार गाडीवर. नाही, हे दोन इथं स्पीड ब्रेकर नव्हते पाहिजे. बाकीचे जेवढे रोडला स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत ते बरोबर टाकलेले आहेत. चांगली गोष्ट आहे स्पीड ब्रेकर टाकलेत, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास नाही गावातल्या. तर चला आता भेटू आपण पुढं. थोडीशी गाडीचा स्पीड वाढवतोय, कारण की गावातले मित्र 4 व्हीलरमध्ये टेम्पोमध्ये ऑलरेडी गेले. ते अर्ध्या रस्त्यात पोचले पण असतील. आता आपल्याला पोचायचं आहे, तर आपल्याला मिनिमम 70-80चा स्पीड तरी मेंटेन करायला लागेल गाडीचा. आता आपण पोचलो आहोत खोपोलीला. अजून इथून जवळपास 25 किलोमीटर अजून दूर आहे, 25-30 किलोमीटर. हा आहे खोपोलीचा सर्कल आणि या शिवाजी महाराजांची मूर्त. नेहमीपेक्षा आज इथे ट्रॅफिक कमी दिसते खोपोलीमध्ये.
नाहीतर नेहमी इथं आलो की ट्रॅफिक असते, गाडी काढायला पण चान्स नसतो. पण आज नेहमीपेक्षा ट्रॅफिक कमी आहे. आता आपल्याला थोड्याच उशिरात एकदम भारी रोड लागणार आहे, जिथे आपल्याला गाडी लीन करायला खूप मजा येते. खंडाला घाट, लोणावळा खंडाला घाट, तिथे गाडी लीन करायला एकदम मस्त वाटतं. तिथले रस्ते एकदम भारी आहेत गाडी लीन करण्यासाठी. तर चला आता डायरेक्ट घाटातच भेटू आपण. आता आपला फेवरेट रोड आला आहे, लोणावळा खंडाला घाट. इथं आता गाडी लीन करायला मला खूप मजा येते. फक्त एवढाच आहे, गाडी आता आपण वरती चाललो तर गाडी जास्त काय स्पीडने चालवता येणार नाही. तरी पण लीन जेवढी होईल तेवढी लीन करायचा प्रयत्न करू आपण. काय चाललंय तुझा? तेव्हा छोटी छोटी मुलं कारल्याला चालली आहेत. तर खूप ही डीप चढण आहे, गाडी स्पीडच पकडत नाही. म्हणून मला बाईक खूप आवडते, कारण की फर्स्ट सेकंडमध्ये गाडी चढते ना, खूप मजा येते. फुल लीन, एक नंबर लीन होते गाडी. आता लीन करायला काही प्रॉब्लेम नाही वाटत, कारण की गाडीचे दोन्ही पण टायर नवीन टाकलेले आहेत. स्लिप व्हायचा काही टेन्शनच येत नाही. फक्त एवढा आहे, गाडीचा खालचा फायबर जास्त घासला नाही पाहिजे आणि अटकली नाही पाहिजे गाडी लीन करताना, नाहीतर वाट लागून जाईल, पूर्ण सर्व मूड ऑफ होऊन जाईल. तरी पण स्वतःच्या च्यावर जेवढी कंट्रोल करता येईल तेवढी लीन गाडी करेन. आता आपण वरती जायला सुरुवात केली आहे. हा आपला मित्र आहे. चला आपल्या मित्रासोबत आता वरती जात आहोत. तर आता वरती जाताना तुम्हाला मी दाखवतो. हा आपला भाऊ आहे. नमस्कार. याचा पण चॅनल आहे कोकण संस्कृती. आणि हा आपल्याला आता वरती आपण चढत होतो तेव्हा आपल्याला भेटला आहे भाऊ आपला. यांच्या पण चॅनलवर जा तुम्ही आणि यांचं चॅनलवर व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू भावा. हे आपले खास मित्र आहेत. तर आपण मित्र आहोत आणि भावाच्या चॅनलला देखील आपला अजून एक मित्र भेटला नाही आहे, कोकणी निखिल. बरोबर. तोही भेटला की त्याची पण तुम्हाला ओळख करून देतो. तर आपण आता वरती जातो. भाऊ आता वरून दर्शन करून आले आहेत. खाली रेस्ट घ्यायला आलोय, परत वरती येतोय. परत वरती येणार आहेत भाऊ आपले. धमाल. आपण आता वरती जाणार आहोत. खूप ऊन लागते, पायऱ्या चढून चढून खूप थकायला झालाय. अजून हे बघा किती वरती चढायचं आहे. अजून खूप पायऱ्या चढायच्या आहेत वरती जाऊन. आता जास्त काही गर्दी नाही तर मंदिर पाहू शकता तुम्ही. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे पालखी आहे. पालखी सुद्धा पाहू शकता तुम्ही. खूप थकलेलो आहे चालून चालून. पालखीच्या इथं
आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो आहोत. पाहू शकता मंदिराच्या भरपूर पोलीस आहेत आणि आपल्याला आता इथून बाहेर काढलेलं आहे कारण की इथे शूटिंग करायची परमिशन नाही आहे म्हणून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. पण आपल्याला जे शूट करता आले ते आपण शूट केलं. मंदिर भाग असा भारी सजवला आहे आणि हे सर्व मंदिराच्या आजूबाजूचं दृश्य आहे.
अशा तऱ्हेने आता इथं मस्त